नाशिक विभागीय राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकानं काल मध्यरात्री एक मोठी कारवाई केली आहे। गोवा राज्यातून महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या 1 कोटीहून अधिक मद्यसाठ्यावर पोलिसांनी कारवाई केली। राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकानं ही कारवाई केली आहे। परराज्यातून अवैधरित्या मद्यसाठ्याचा एक पिकअप आणि एक संशयित आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभागानं ताब्यात घेतलाय। तसंच एका संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विभागीय भरारी पथकानं काल मध्यरात्री एक मोठी कारवाई केलेली आहे। गोवा निर्मित असलेली जी बनावट दारू आहे त्या दारूचा जो भरलेला ट्रक आहे तो या ठिकाणी या भरारी पथकानं ताब्यात घेतलेला आहे। आपण जर बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा दारूचा साठा या पथकानं जो आहे तो हस्तगत केलेला आहे आणि याच ट्रक मधून ही अवैध अशी दारू जी ती वाहतूक होत होती। सोबत एक आरोपी देखील त्यांनी जो तो ताब्यात घेतलेला आहे। नेमकी ही कारवाई कशा पद्धतीने केलेली आहे या संदर्भात आपण या पथकाच्या माध्यमातून नेमकी कशी कारवाई केली या संदर्भात अधिकची माहिती घेऊया। सर, कशा पद्धतीने कारवाई केली आहे, काय काय आपण या संदर्भात दिनांक रोजी मिळालेल्या गुप्त बातमी अनुषंगाने मालेगाव स्टार हॉटेल जवळ सदरचे कार्यक्रम एक कंटेनर येणार तशी गुप्त बातमी मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही सगळे तीन चार टीम पथकाने सापळा रचला आणि मालेगाव दिशेने येणारी गाडी शिवाराजवळ आम्ही अडवून सदरची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये गोवा निर्मितीचा रॉयल स्पेशल 180 मिलीचे एकूण 1054 बॉक्स मिळून आला। सदर मग आम्ही ते आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपासक आम्ही ताब्यात घेतले। संपूर्ण राज्यभर अवैधरित्या जी वाहतूक मद्याची होते त्या संदर्भात रॅकेट असल्याचा देखील संशय राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाकडून व्यक्त केला जातोय। मात्र या संदर्भात आता नेमकी राज्य उत्पादक शुल्क विभाग नेमकं कशा पद्धतीने या संपूर्ण रॅकेटचा जो आहे तो बंदोबस्त करणार हे बघणं आता महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।